सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SMS 24. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे सालाबादप्रमाणे श्री संत गणेशनाथ महाराज कृपे करून श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त 16 जुलै ते 23 जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व भव्य शिव महापुराण कथा आयोजित केली आहे. कथा प्रवक्ते भागवताचार्य हरिभक्तपरायण सोनाली दीदी करपे, कल्याण स्वामी संस्थान चकलांबा. आयोजक विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समिती, श्री संत शिरोमणी सावता सप्ताह समिती, आनंद संप्रदाय, सर्व तरुण मंडळे, चिचोंडी पाटील. भगवान श्री शंकराचं नाम स्मरण नारदजीनं चालू केलं. आता पुढे ब्रह्मदेव नारदजीला शिव महापुराण कथा सांगणार आहे, ते आपण ऐकणार आहोत. ब्रह्मदेव नारदजींना शिव महापुराण कथा सांगणार आहेत. ब्रह्मदेव सांगू लागले, नारदजी पण पहा व्यवस्था कशी. स्वर्गात सुद्धा शिव महापुराण ग्रंथाचं शोभायात्रा काढली. देवश्रियांनी कलश डोक्यावरती धारण केले. खूप मोठी शोभायात्रा, सर्व देवदेवता त्याच्यामध्ये सहभागी. सुंदर मंडप व्यवस्था. स्वतः ब्रह्मदेव कथा सांगायला लागले. नारदजी श्रोत्याच्या रूपामध्ये आहेत आणि भगवान श्री शंकराची चरित्र गाथा ऐकण्याचं सद्भाग्य नारदजींना प्राप्त झालं. ब्रह्मदेवाने सुरुवात केली. नारदजी, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, पूर्ण या सृष्टीमध्ये पाणीच पाणी होतं. पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. भगवान सदाशिवाची इच्छा झाली, एकोहम बहुश्याम, मला अनेक रूपामध्ये नटायचं आहे, मला अनेक रूप धारण करायचे आहे. आपण सुद्धा ईश्वराची रूप आहोत. तोच त्याचा खेळ खेळतोय. तो अनेक रूपामध्ये मला अभिव्यक्त व्हायचं आहे, असं सदाशिवाची इच्छा झाली. आणि सदाशिवानं अगोदर स्वतःला निर्माण केलं, मग त्यांनी स्वतःची शक्ती निर्माण केली. त्या शक्तीचं नाव शिवा. दोघांनी मिळून एक नगर तयार केलं. त्या नगराला काशी नगरी म्हणतात. काशी नगरी ही भगवान शंकराची राजधानी आहे. आणि काशी नगरी, त्या नगरीचं महात्म्य एवढं आहे, पूर्ण ब्रह्मांड जरी पाण्याखाली गेलं तर काशी त्रिशूलावरती त्यांनी धारण केलेली आहे. एवढं महत्व भगवान भोलेनाथ त्या काशी नगरीला देतात. उगीच आपण ग्रामीण भागात राहतो, आपली जुनी लोक अजूनही सांगतात, माणूस म्हणून जन्माला आलो ना तर जीवनात एवढी एकदा तरी काशीला गेलो पाहिजे. तर तुम्ही पुढचं म्हणा, मी काही म्हणणार नाही. एकदा तरी काशीला गेलं पाहिजे. म्हणजे काशी काय केली पाहिजे? काशी, हा तुम्ही म्हणा, तर काशीला गेलं पाहिजे. काशी नगरीमध्ये पाय टाकताच क्षणी नष्ट होतं, जिथे माणसाला मोक्ष, जीवाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून काशी नगरीमध्ये माणसानं माणूस म्हणून जन्माला आलो तर एकदा तरी काशीला जा. तर काशीचं पाणी घरी का आणू नये? त्याचं सोप आणि साधं कारण आहे. प्रत्येक जीवाचा प्रयत्न आहे मुक्ती प्राप्त करण्यासाठी. काशीमध्ये जेवढे जीव आहेत ना, मग ते माणूसच नाही तर किडा मुंगी पासून प्रयत्न असतो की आम्ही मुक्तीला प्राप्त व्हावं. मग पाण्यामध्ये जे काही जीव जंतू आहेत ते सुद्धा तिथं मुक्ती प्राप्त करण्यासाठीच आहेत की नाही. त्यांना बॉटल मध्ये भरून आपण चिचोंडीत घेऊन आलो तर त्यांना काही बरं वाटेल का? म्हणून काशीचं पाणी कधी घरी आणू नये. ते मुक्ती देणारं क्षेत्र आहे. प्रत्येकाचा अट्टहास असतो, इथेच आमचा शेवटचा श्वास सुटावा आणि आमचं कल्याण व्हावं, आम्ही मोक्षाला प्राप्त व्हावं. आता ज्यांनी घरात पाणी घेऊन आले ते टेन्शन मध्ये असतील थोडे. आता काय करायचं? गोदावरी आहे आपल्याकडे, ते सुद्धा गंगेचं स्वरूप आहे. तर काशीला जावं. काशी मुक्ती देणारं क्षेत्र आहे. ब्रह्महत्येसारखी पातकं त्या पुण्यभूमीमध्ये जाताच क्षणी नष्ट होतात. अशी सुंदर नगरी माझ्या महादेवानं निर्माण केलेली आहे. सुनले
एक सुंदर पुरुष निर्माण केला, ज्याच्या अंगावरती पिवळं वस्त्र आहे, जो स्वतः सुंदर चमकतोय, ज्याच्या मस्तकावर मुकुट आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे, बाळावरती टिळा आहे, कानामध्ये कुंडल आहेत, असा सुंदर कुरळ्या केसांचा तो तेजस्वी पुरुष निर्माण केला. त्या पुरुषानं सदाशिवाला नमस्कार केला. हे भगवान, माझं काम काय आणि माझं नाव काय? सदाशिवानं सांगितलं, तुम्ही विश्वाला व्यापक असाल म्हणून तुमचं नाव मी विष्णू ठेवतो, आणि सृष्टी निर्मितीच्या कामामध्ये तुम्ही मला सहाय्य करायचं आहे, याच्यासाठी मी तुमची निर्मिती केलेली आहे. श्री विष्णू म्हणजे नारायण. ध्यान लावलं त्यांनी आणि तपस्येला बसले. एवढं तप केलं की त्या तपामध्ये नारायण एकाग्र झाले आणि असे आडवे झाले. त्या तपानं त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, जणू पहाडातून पाणी पाझरतं असलं पाणी त्यांच्या अंगातून वाहायला लागलं. त्याच्यातून एक नदी निर्माण झाली, जलाशय निर्माण झाला, त्याच्यामध्ये ते आडवे झाले. सदाशिवानं विचार केला की विष्णूला आपण सांगितलंय की तुम्ही तपश्चर्या करा, पण हे योग निद्रेमध्ये गेलेले आहेत. आता कोणीतरी दुसरं तप करायला आपल्याला निर्माण करावं लागेल. ते दुसरा पुरुष निर्माण करणार आहेत, पण तत्पूर्वी गीते साहेबांचा सन्मान सत्कार आणि व्यस्त सगळी मंडळी आहे ती वेळात वेळ काढून आपल्याकडे आले, त्याबद्दल त्यांचा सन्मानही होईल. आणि मग गीते साहेब गेल्यानंतर आपण कथेला आपल्या प्रोसेसनुसार पुढे घेऊ. श्री संत सावता महाराज सप्ताह निमित्त आज या ठिकाणी आपल्या कथेला भेट देण्यासाठी आपल्या नगर तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सन्माननीय प्रल्हादजी गीते साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कारण दिदी साहेबच मुळात इतके धार्मिक वृत्तीचे आहेत. मी साहेबांचे रोज स्टेटस पाहत असतो आणि आमच्या प्रत्येक सप्ताहाला इथलंच नाही, तालुक्यात कुठल्याही धार्मिक कार्यक्रम मोठा सप्ताह असला साहेब स्वतःहून त्या ठिकाणी हजेरी लावतात. आणि साहेबांचं विशेष असं आहे की 4 दिवसापूर्वी साहेबांचा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सत्कार होता. तो सत्कार असा झाला ताई की मे महिन्यात आमच्या तालुक्यामध्ये खडकी, बाबुर्डी, वाळकी या ठिकाणी वालुंबा नदीवर ढगफुटी झाली होती आणि इतकी जबरदस्त पूर आला, जवळजवळ साहेब 8 का 10 माणसं वाहून गेलेले आहेत. आणि एक कुटुंब असं होतं की नदीच्या कडाला त्यांचं हे होतं, झाडाला वारुळाला धरलेलं होतं. त्यांनी झाडापाशी साहेबांनी स्वतः दोरी कमराला बांधून अख्खं कुटुंब वाचवलं. म्हणून पुन्हा एकदा मी गीते साहेबांचे ग्रामस्थाच्या वतीने खूप दिवसापासून आमचा सत्कार करायला चाललं होतं. मागे एक दिवशी कार्यक्रमाला आले साहेब इथं, परंतु लगेच आम्ही सगळी तयारी केली, पण त्याला अचानक या ठिकाणी काम आलं. म्हणून मी ग्रामस्थाच्या वतीने आणि दिदींच्या हस्ते साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतो. आणि त्यानंतर 2च मिनिटं साहेब आपल्याला सप्ताहासाठी कथेसाठी शुभेच्छा. या ठिकाणी या सप्ताहाच्या प्रसंगी सर्व गावकरी, हजारेदादा पाटील आणि या सप्ताहाच्या सर्व मंडळांना मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला. त्याच्याबद्दल मी सर्व चिचोलीवासियांचा खूप खूप आभारी आहे. त्या घटनेला जवळपास आता 2 महिने होत आले. 2 महिन्यापासून सगळ्या चिचोलीवासियांचं चालू आहे साहेब तुमचा सत्कार करायचा. परंतु मला असं वाटतं योग आल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. जग आपण बघायला गेलं तर फार मोठं आहे, परंतु मला वाटतं जग फार छोटं आहे. कोणी ना कोणी माणूस कुठं ना कुठं कसा भेटत आणि ती भेट वेळ आणि काळ ही फिक्स ठरलेलं आहे. तसं तुम्हाला ह्या चरित्रातून आणि महापुराण, शिवमहापुराण कथेतून सगळं तुम्हाला दिदींच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळेल.
मी ते वाचलेलं आहे, त्याचा अभ्यासही केलेला आहे. मी धार्मिक, सायंटिफिक, हिस्टॉरिकल आणि प्रॅक्टिकल ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळं वेळ आणि काळ कसा जुळून आल्यानंतर काय काम होतं, ते काम चांगलं आहे का वाईट आहे, पण त्या त्या वेळेनुसार परमात्म्यानं ठरवून ठेवलेलं आहे. मी जरी पोलीस खात्यात नोकरी करत असलो तरी आज या ठिकाणी ही वेळ माझ्या सत्काराची होती आणि दिदींच्या हस्ते होती असं मी समजतो. म्हणून आजच्या दिवशी माझा सत्कार झाला. दिदी, मी सगळ्यांना सांगितलं होतं 5 मिनिटे बसत, मला थोडं अर्जंट आहे आणि जायचंय. काय कारवाई करण्यासाठी लोक पाठवलेले असते, त्यांचं फीडबॅक घ्यावं लागतंय, वरिष्ठांना द्यावं लागतंय. परंतु तुमचा संच आणि तुम्ही गायलेलं पहिलं ते जे कवन गीत होतं, अभंग समजा, तो एवढं मला आवडला. आणि तुमचं वाद्य, त्या दिदींचा तुमच्यासोबतचा सूर, या दिदीचं मृदंग आणि तबला, त्याचबरोबर ते आपले तर खूप चांगलं वाटलं. आणि तुम्ही 2 गायले, त्याच्यामुळे मला असं वाटलं की जी पॉझिटिव्ह एनर्जी कुठून मिळत असती माणसाला, धर्म, देव काय आहे तर आपण बघतो, एक दगडाची मूर्ती आहे, पण आपण त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करतो, काय टाकतो, जीव त्याच्यात तयार करतो आणि आपण मानतो म्हणून ते देव आहे. बरोबर आहे. तर त्या देव काय आहे तर देव माणसात आहे. कुणात आहे? माणसात. तुम्ही माझ्याशी चांगलं वागले, मी तुमच्याशी चांगलंच वागतो. चलत चलत मी तुम्हाला ढकलून दिलं, तू भांडणाला उठतो का तुम्ही चांगले वागले नाही. देव आणि धर्म हे टिकून राहायला पाहिजे, हे कळायला पाहिजे, त्याच्याप्रमाणे तुम्ही आपलं आचरण करायला पाहिजे. बरोबर आहे. सगळ्यांनी चांगलं एकमेकांशिवाय, जीवन एकदाच आहे, ठरलेलं आहे, काळ येणार आहे, घेऊन जाणार आहे. जन्मदात्यानं जन्म दिलेला आहे, पण काळ घेऊन जाणार आहे. जन्मात आलो सगळ्यांशी चांगलं वागायचं. भांडण तंटे शेजाऱ्याशी, शेतीवरून, बांधावरून काय नाही, सगळं इथं सोडून जायचंय. कोणी घेऊन गेलाय का आतापर्यंत? कोणी घेऊन जात नाही. याच्यातून जे तुम्हाला कथा सार तुम्ही ऐकता, दिवसभर काम करता आणि देवाचं श्रवण करता कथेचं, त्याच्यातून काय घ्यायचं तर आपण एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, नीतीनं आणि रीतीनं, धर्मानं. तर ते जे काय दिदी सांगतील तुम्हाला, त्याच्यातून तुम्ही हे घेऊन जाऊन आपण मानव जातीमध्ये जन्माला आल्यानंतर आपण चांगलं काम केलं पाहिजे. तोच प्रसंग पुन्हा मी सांगतो. 27 तारखेला जेव्हा तो पूर आला आणि एका कुटुंबातले 5 लोक, 2 लहान मुली, 1 बाई, त्या ट्रॉलीवर वाहून जाऊन, ट्रॉली पण दूरवर गेलेली, त्याला अडकून बसलेले. हे 3 एक बाजूला आणि 2 त्या हेडमध्ये असल्यामुळे बाहेर फेकले गेले आणि एका पुलाला लटकून बसलेले, पोलला. मला असं समजतो का तालुका हे माझं कुटुंब आहे, मी ह्या तालुक्याचा प्रमुख आहे. कायदा आणि सुव्यवस्था लोकांच्या जीवाची, मालाची, तुम्ही चोरी झाल्यावर कुणाकडे जाणार? पोलिसाकडे याल ना. मारामारी झाली कुणाकडे याल? मग तसं ते त्यांचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा मला कॉल आला. आणि जर मी स्वतः त्या ठिकाणी उभा आहे एक कुटुंब प्रमुख म्हणून, आणि ते वाहून चाललेत माझ्या समोर, त्यांचा जीव जातोय, 2 तासापासून ते त्या नदीमध्ये, पुरामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांच्या घरचे स्वतःचे बाजूला उभे, कुठं नदीच्या काठावरती जाऊ शकत नाही, जाणाराही वाहून गेला असता. परंतु परमेश्वराची, मी काही ज्यांना मानतो ते शिर्डीच्या बाबांची कृपा, मी काही बघितलं नाही, रोज बांधला, मध्ये गेलो आणि त्या सगळ्यांना वापस घेऊन आलो. ते कृपेशिवाय काहीच होत नाही. हा कॉल संपला तोपर्यंत शिराढोणला 3 लोक नदीच्या काठात झाडाला धरून बसलेले कॉल आला. मी खडकीवरून शिराढोणला गेलो, रात्र झाली, अंधार, कसलाही प्रकाश नाही. आमच्या गाडी आणि उंचावर, नदी खाली, मोठ्या गाडीचा प्रकाश लावला, तो प्रकाश वरतून गेला, खाली जो काय त्या संधी प्रकाशाने दिसलं, त्याच्यातून त्यात 1 बाई 2 पुरुष, अक्षरशः असे कमरेच्या दोरी त्यांच्या हातात, वाहिलो तर सगळेच वाहू, नाही तर सगळेच बाहेर येऊ. हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवून त्याही 3 लोकांना बाहेर आणलं. तो प्रसंग हा विचित्र होता, कधीही कुणाच्या आयुष्यात येऊ नये. कृपा होती परमेश्वराची, काहीतरी वाडवडिलांची पुण्य असेल, त्यांना वाचवू शकलो.
आणि मीही वाचलो. कारण धोका पत्करणं जीवावरती हे सहजासहजी काय कोणी माझ्या घरी गेलं तर माझ्या घरचे साहजिक म्हणणार तुम्हाला काय आम्ही दिसलो नाही का, आणि मग तुम्ही आम्हाला असं धोक्याच्या स्थितीमध्ये जाणं काही बरं नाही ते सांगणारे सांगितले. पण त्या काळात मला जी परिस्थिती आणि जे कुटुंब प्रमुख म्हणून मला सुचलं ते मी त्यावेळेस केलं. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मला बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला, त्याच्याबद्दल चिचोलीवासियांचा मी खूप आभारी आहे. कथा काहीतरी पुढं चालू ठेवावी. तुम्हाला आणि तुमच्या सर्व संचालक आमच्या नगर तालुका पोलिसांतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि त्यांनी जे प्रसंग त्यांच्या आता 2 महिन्यापूर्वी घडलेले जे सांगितले ते ऐकून आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो. खरं तर खाकी वर्दीमधील हे देव माणसं आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. सदाशिवानं एक पुरुष निर्माण केला, त्याचं नाव विष्णू ठेवलं. जो विश्वाला व्यापक असेल तो विष्णू. तपश्चर्या करायला सांगितली पण नारायण योग निद्रेमध्ये गेले. मग सदाशिवानं एक आणखी पुरुष निर्माण केला. त्याच्या अंगावरती पांढरं वस्त्र होतं, पांढरी दाढी, हातामध्ये वेदाचं पुस्तक, एका हातात कमळाचं फूल, कमंडलू, रुद्राक्षाच्या माळा, पांढरं भस्म कपाळाला लावलेलं, कमळामध्ये असलेला तो पुरुष. त्यानं विचारलं, हे सदाशिवा, माझं नाव काय? सदाशिव बोलले, मी ब्रह्म आहे. माझा अंश तुम्ही आहात म्हणून तुमचं नाव मी ब्रह्मा ठेवतो. माझं काम काय? म्हणे, सृष्टी विस्ताराच्या कामात तुम्हाला मला मदत करायची, पण त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर तप करावं लागेल. ब्रह्मदेव तपश्चर्या करायला बसले. ब्रह्मदेवानं तप चालू केलं, पण ब्रह्मदेवाला 5 मुख होती. 4 दिशेला 4 आणि वरच्या दिशेला 1, अशी 5 मुख होती. ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखामध्ये अहंकार निर्माण झाला. 5व्या मुखात ब्रह्मदेवानं पाहिलं, इकडे तिकडे तप करायचं सोडून इकडे तिकडे पाहायला लागली. तर ब्रह्मदेवाला बाजूला योग निद्रेमध्ये गेलेले विष्णू दिसले आणि ब्रह्मदेवाले, कोण आहात? मी विष्णू. सदाशिवानं काय सांगितलंय? तप करायला सांगितलंय. मग झोपा काढता, तप करा ना. ब्रह्मजी, माझं तप पूर्ण झालं तर तुम्ही करा. अरे, मी म्हातारा आहे तरी मी तप करतो, तुम्ही तरुण आहात तरी झोपा काढता. ब्रह्माजी, तुम्हाला वाटते मी तरुण आहे पण मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझा मुलगा आहात, तुम्ही तप करा. ब्रह्मदेवाला रागच आला. ब्रह्मदेव म्हटले, तुम्ही म्हणताय की तुम्ही माझा पिता आहात, मी तुमचा मुलगा आहे. वारे वा, असं कुठं असतं का? वडील तरुण आणि मुलगा म्हातारा. मी वृद्ध दिसतोय याच्यावर तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, मीच तुमचा पिता आहे, तुम्ही माझे मुलगा आहात. विष्णू बोलले, तसं नाही ब्रह्माजी, तुम्ही माझ्या नाभीतून जे कमल निर्माण झालं त्या कमलात सदाशिवानं तुमची निर्मिती केली. अगोदर मी आहे, मी तुमचा वडील आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. पण ब्रह्मदेव मानायला तयार नाहीत. ब्रह्मदेव म्हणतात, मीच तुमचा पिता आहे, तुम्ही माझा पुत्र आहात.
या जगामध्ये वाद एवढ्याच कारणाने आहे, कुणीच लहान व्हायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मीच मोठा आहे. वाद कशावरनं चालला साऱ्या जगात? तू मोठा का मी मोठा, तू मोठा का मी मोठा, हेच वादाचं कारण आहे. खरं सांगू तुम्हाला, जगामध्ये तोच व्यक्ती मोठा आहे जो स्वतःला लहान म्हणून घेतो की मी लहान आहे. तोच खराच. छोट्याशा लव्हाळ्याला नद्या काय घेऊन जाऊ शकत नाही, तर त्या लव्हाळ्याला नम्र होता येतं. जर नम्रता या गुणानं लव्हाळ्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. आपण तर चालती बोलती माणसं आहोत, आपली जागा कोण घेणार? आपली जागा समाजातली कायम राहील, पण त्याच्यासाठी नम्रता हा गुण आपल्या अंगी असणं फार गरजेचं. ब्रह्मदेवाच्या आणि श्री विष्णूच्या नारायणाच्या या चरित्र संवादातून, या लीला चरित्रातून आपण शिकायचंय नम्रता हा गुण खूप मोठा आहे. पण जेव्हा माणसं नम्र व्हायला तयार नाही, स्वतःच मी पण गाजवतात, तेव्हा काय संकट येते ते पुढे ऐका. ब्रह्मदेव म्हणतात नाही नाही, मी तुमचा मुलगा नाही, मी तुमचा बाप, तुम्ही माझा बेटा. विष्णू सदाशिवानं विचार केला, यांना तपश्चर्या करायला पाठवलं आणि यांची काही भांडणं लागलेली आहेत तप सोडून. काही लोकांना सांगितलेलं काम सोडून नको ते उद्योग करायचा फार छंद असतो. यांच्यात वाद मिटवण्यासाठी सदाशिवानं एक अग्निस्तंभ निर्माण केला. तो अग्निस्तंभ पाहिल्यावर ब्रह्माजी म्हणतात कसला स्तंभ आहे? विष्णू बोलले तुमच्यातला माझ्यातला वाद संपवण्यासाठी सदाशिवानं अग्निस्तंभ निर्माण केला. आता तरी आपण आपल्या कामाला आणि उद्योगाला लागा, तपश्चर्याला लागा. विष्णू ब्रह्माजी बोलले ते काही सांगायचं नाही. विष्णू तू मोठा का मी मोठा याचा निकाल लागल्याशिवाय मी शांत बसणार नाही. खरंच तुम्ही माझे पिता असाल आणि मी तुमचा पुत्र असेल तर एक काम करायचं. कोण श्रेष्ठ आपल्या दोघांमध्ये? मी वरच्या दिशेला जातो, या अग्निस्तंभाचा शेवट पाहतो. तुम्ही खाली जा, या अग्निस्तंभाची सुरुवात शोधा. तुम्हाला सुरुवात सापडली तर तुम्ही माझा बाप, मी तुमचा बेटा. मला जर याचा शेवट सापडला तर मी बाप, तुम्ही बेटा. विष्णू बोलले ठीक आहे. विष्णू सुकराचं रूप धारण केलं आणि त्या अग्निस्तंभाच्या बुडात निघाले. आणि ब्रह्माजी हंसाचं रूप धारण करून ऊर्ध्व दिशेला निघाले. पण त्या सदाशिवाचा आदि अंत कोणाला लागणे नाही. कधी देवाचा आदि अंत पाहायला जाऊ नये जीवाला. विष्णू थोडे खोलवर गेले आणि विचार केला विष्णूनं आपल्याला काम काय सांगितलं आणि आपण काय करायला लागलो. विष्णू म्हटले ब्रह्मदेवाच्या नको नादी लागायला. विष्णू वापस आले आणि ध्यान लावून बसले. पण ब्रह्मदेव काही वापस यायला तयार नाहीत. ब्रह्मदेवाने विचार केला याचा अंतही सापडना, किती पुढे जावं काही कळना. फक्त याचा अंत शोधण्यातच जर आपलं आयुष्य निघून गेलं तर मी बाप का तू बेटा हा वाद करून तरी काय उपयोग आहे. ब्रह्मदेवानं थोडस डोकं जास्त चालवलं. काही लोकांना जास्त डोकं चालवायची सवय असते. ब्रह्मदेवानं काय केलं, केतकी पुष्पाला आणि गाईला सोबत घेतलं आणि त्यांना सांगितलं मी काही विष्णूचा बेटा व्हायला तयार नाहीये. तुम्ही माझ्या बाजूने साक्ष द्या. सृष्टी निर्माण झाल्यानंतर तुम्हाला बरोबर कुठं मान द्यायचा तुम्ही देतो. सगळं माझ्याच हातामध्ये आहे. छोट्याशा मानापानाला भुलले हे दोघ जण, गाय आणि केतकी पुष्प. आणि ब्रह्मदेवासोबत खोटी साक्ष द्यायची ठरवली त्यांनी. ब्रह्मदेव म्हटले मी खोटं सांगत, पण माझं खोटं पचवण्यासाठी तुम्हाला मला साक्ष द्यावी लागेल माझ्या बाजूने. ते दोघेही तयार झाले. ब्रह्मदेव आले विष्णूकडे. नारायणा आधी पाहिला का? म्हणे याची सुरुवात नाही सापडली मला. विष्णू सत्य बोलले, खोटं बोललेच नाही. खरं बोलण्याची खूप ताकद आहे, पण खऱ्याचं महत्वच माणसाला कळत नाही. सत्य बोलण्याची पावर खूप जास्त असते. विष्णू बोलले मी याचा आरंभ नाही पाहिला म्हणून येऊन बसलो. ब्रह्मदेव म्हणतात म्हटलं की नाही मी तुम्हाला, मी तुमचा बाप आहे, तुम्ही माझा बेटा आहात. ब्रह्माजी तुम्हाला अंत सापडला का? म्हणे हो. उगीच ब्रह्मा म्हणतात का मला? उंच गेलो आणि याचा अंत पाहिला. ब्रह्माजी शक्यच नाहीये. सदाशिवाच्या या अग्निस्तंभाचा आधी अंत लागू शकत नाही. तो अनादि अनंत आहे. नाही म्हणे मी अंत पाहिला.
म्हणे पुरावा काय आहे? म्हणे केतकी पुष्पाला विचार. छोट्याशा आमिषाला बळी पडून केतकी पुष्पानं साक्ष दिली खोटी की हा ब्रह्मदेवानं याचा अंत पाहिला. आपल्या गावचे सरपंच शरदजी पवार या ठिकाणी हरिभक्त परायण सोनाली ताई दिदी यांचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच त्यांनी या कथेसाठी आणि सप्ताहासाठी 5001 रुपये देणगी दिलेली आहे. सर्व सत्ता कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. आणि आपण सगळी मंडळी खूप भक्तिभावानं या कार्यक्रमात सहभागी आहात. खरं तर हा दिव्य सोहळा, या दिव्य सोहळ्यामध्ये भगवान सदाशिवाच्या कृपाशीर्वादानं शिव महापुराण कथा श्रवण करण्याचं सद्भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मदेवाची चूक म्हणण्यापेक्षा मी सुरुवातीलाच सांगितलं, ही लीला आहे तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी. ब्रह्मदेवानं जी चूक केली त्याचा किती मोठा दंड मिळाला, खोटं बोलण्याचं किती मोठं माणसाला, ब्रह्मदेवाला किती मोठा दंड भेटला, शिक्षा मिळाली की त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये त्यांनाच स्थान नाही. पण लक्षात घ्या, असंच ते बोलणं माणसाला माणसातून उठवतं हे आपण शिकायचं. खोटं बोलले ब्रह्मदेव, सगळ्या देवादिकांची मंदिरं पृथ्वीवरती आहेत पण त्यांचंच मंदिर नाही. जर खोटं बोलल्यानं देवाला सुट्टी नसेल तर आपण माणसं आहोत, आपली काय कथा आहे. पण नेहमी मानवी जीवन जगत असताना सत्याचा स्वीकार करून सत्याला सांभाळ, सत्य जगण्याचा जपण्याचा माणसानं प्रयत्न करावा. जरा सावध राहा, आपले मोबाईल जपून ठेवा. तो कधी आपला मोबाईल करण्यासाठी एक चोर खड़ा शिव मंदिर में, चोर खड़ा शिव मंदिर में, पाप तो उसके अंदर में, पाप तो उसके अंदर में, आया उसे नजर जो था शिव जी के भगवान भोलेनाथ प्रगट झाले. अरे असं घाबरू नको, तुझ्यासारखा भक्त नाही, तुला काय पाहिजे ते मला. चोर म्हणतो, भोले बाबा मी चोर आहे, तुमच्या मंदिरात चोरी करायला आलेलो आणि तुम्ही मला म्हणता माफ, खरं बोलता की खोटं. भोलेनाथ बोलले, बेटा अरे कोणी मला मेवा मिठाई बेल फूल बात पर तूने तो अपना घर कर दिया मुझकोर पर, तू भक्त मेरा चोर नहीं, जैसा कोई और नहीं. बाबा तू मुझे तू बोला 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 बोला.
उल्हास असला पाहिजे. खरंच चिचोंडीकडून शिकावं आम्ही सुद्धा. या ठिकाणी दिदींनी अतिशय सर्वांना समजून अशा या भाषेमध्ये तसेच सर्व त्यामध्ये सहभागी होतील या स्वरूपामध्ये सर्व प्रकार गायन असन, नाचणं असन, कथा सांगणं असन हे आपणा सर्वांना हे केलं सांगितलं. त्याबद्दल मी प्रथमतः दिदींचे सर्व ग्रामस्थाच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने आभार मानतो. सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. कारण की या कथेचं वैशिष्ट्य असं आहे, कारण आम्ही पांडुरंगाच्या सप्ताहामध्ये 7 ते 9 कीर्तन ठेवतो आणि त्यानंतर लगेच जेवण असतं. तर काही लोकांचं म्हणणं आहे लोक जेवणासाठी ज्यादा गर्दी होती. आता तो कुठलं जेवण नाही काही नाही तरी तितकीच गर्दी या ठिकाणी कथेमुळं आम्हाला मिळाली. आणि सगळ्यात आनंदाची बात म्हणजे की ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम करायचा आहे तो तरुण वर्ग या ठिकाणी भरपूर असा या ठिकाणी जमा होतो आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे ह्या तरुण वर्गासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी, बरोबर आहे. तसं या तरुण वर्गाचं मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी उद्याचे कार्यक्रम उद्या प्रवचन या ठिकाणी आपल्या गावातीलच हरिभक्त परायण दीपालीताई कोकाटे यांचं प्रवचन होईल, हरिपाठ होईल आणि कथा वेळेवर 8 वाजता सुरू होईल. नाश्ता उद्याचा नाश्ता दीपक शेठ चौधरी, दुपारची पंगत धोंडीराम बुधाजी मांढरे आणि सायंकाळची पंगत या ठिकाणी संजयजी विधाते यांची होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच आजचा ज्यांचा नाश्ता होता आनंदा दगडू बेलेकर, बाबासाहेब आसाराम खराडे, हरिभाऊ लक्ष्मण हजारे यांनी या ठिकाणी दिदीच्या हस्ते आपला सन्मान घेऊन जायचा आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या गावचंच भूषण असणारे हरिभक्त परायण संजय महाराज घोडके तसेच हरिभक्त परायण वाळके बाबा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा दिदींच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी दिदींच्या हस्ते होणार आहे. तसेच आजच्या आरतीसाठी धीरज पंधारे, मच्छिंद्र सुदाम नालकूर, प्रमोद एकनाथ पवने, संतोष भोस, सचिन महादेव ठोंबरे, महादेव गायवळ, आनंदा दगडू बेलेकर, बाबासाहेब आसाराम खराडे, हरिभाऊ लक्ष्मण हजारे, पांडुरंग नामदेव वाडेकर, गोरख रंगनाथ वाडेकर, रमेश नरहरी कुलथे, उमेश सुभाष जाधव, विलास अंबादास खांदवे, बबन किसन वाडेकर, विजय वसंत गाडे या ठिकाणी यांची आजची आरती आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी या गावचे सरपंच असतील, तसेच शरदराव पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकराव कोकाटे, चेअरमन महादेव खडके, सगळी मंडळी पण प्रमुख मंडळी या ठिकाणी हजर राहतील. मी अशोक बापू कोकाटे आणि शरदराव पवार यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी 2 मिनिटे शुभेच्छा द्याव्या. शिवपुराण कथा ठेवण्यात आली. या शिवपुराण कथेमध्ये अप सोनालीताई दिदी यांनी खूप असं मोलाचं मार्गदर्शन गावकऱ्यांना केलं. त्याबद्दल दिदीचे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो व तसेच सप्ताह कमिटीने योग्य नियोजन केलं त्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह, भव्य शिवपुराण कथा आणि कथा प्रवक्ते भागवताचार्य हबप सोनाली दिदी करपे, अतिशय भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आत्ताच दिदींनी अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक त्यांनी त्यांचे अनुभव या कथेच्या माध्यमातून
आपल्या सर्वांना दिले. मी चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो. दीदी, सालाबाद प्रमाणे इथे 35 ते 40 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या सप्ताह कमिटीने महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी बोलवले आणि त्यांचं मार्गदर्शन दिलं. पण ह्या वर्षी अतिशय आनंदाने आता सांगितलं की दुपारी एका कार्यक्रमानिमित्त आम्ही इथं आलो होतो. सरपंच तुम्ही अवश्य या, दिवसभर खूप कामं असतात त्याच्यामुळं यायला जमत नाही, उशीर होतो. परंतु आज आवर्जून लवकर आलो आणि खऱ्या अर्थाने अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की काही लोकांचं असं वाटत असेल त्यांना की दुसऱ्या पांडुरंगाच्या सप्ताहाला 5-5 हजार लोक येतात. आज सुद्धा 3,000च्या अवतीभोवती या ठिकाणी सर्व जनसमुदाय जमलाय. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने तुमची ही शिवपुराण कथा अतिशय सुंदर सुरू झालेली आहे आणि या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी आपण मोठं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं या ठिकाणी आभार मानतो. आणि सप्ताह कमिटीला ही शिवपुराण कथा ठेवल्यामुळं मी त्यांचं मनापासून आभार मानतो. मी सुद्धा या ठिकाणी शिवभक्त आहे. माझ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत हरिओम असा साधारण 100 वेळा तरी जप होत असेल. माझ्या मुलाचं नाव सुद्धा शंभू आहे आणि माझ्या सर्व संस्थांचं, माझ्या ग्रुपचं, माझ्या मंगल कार्यालयाचं नाव सुद्धा हरिओम आहे. आणि तुम्ही स्वतः इथे शिवकथा या ठिकाणी घेतली त्याबद्दल तुमचं माझ्या वतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आभार मानतो. सप्ताह कमिटीचे सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो. लागण त्या मदतीसाठी मी आमचे ग्रामपंचायत पदाधिकारी मी स्वतः आपल्या बरोबर आहे अशी ग्वाही देतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, सर्वांचे त्याबद्दल आभार मानतो. हरिओम. धन्यवाद. या ठिकाणी उद्याची आरती दीपक चौधरी माजी सरपंच तसेच दोंडीराम बुधाजी मांढरे, संजय, प्रथमतः आजच्या आरतीवाले ज्यांचे नाव घेतले त्या पुढे येतो. मी उद्याचे नाव वाचवतो म्हणजे टाइम कमी लागेल. चला आजच्या आरतीवाले, चला सचिन काका, चला ज्यांचे नाव आहे ते चला. तर उद्याचे दीपक गिरधरलाल चौधरी माजी सरपंच, दोंडीराम बुधाजी मांढरे, संजय भाऊराव विधाते, प्रशांत गोरख मुटकुळे, सचिन रामभाऊ खेडकर, रवींद्र शहाजी पवार, प्रशांत कोकाटे, बाबासाहेबजी परकाळे, काकासाहेबजी कोकाटे, महादेव खडके चेअरमन, अर्जुनराव वाडेकर व्हाईस चेअरमन, दिलीप बाळासाहेब विधाते, दीपक आनंद हजारे आणि आजीनाथ महादेव खराडे या मंडळींची उद्या पंगत आहे, उद्या आरती आहे. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.